नमस्कार. तर आत्ता मी जायला निघालो आहे नर्मदा परिक्रमेला. म्हणजे 3 महिने नाही, 1 दिवसात होईल. ते उत्तर वाहिनीकडून आहे वाटतं आहे, असं मामा बोलला आहे की कुठून आहे माहीत नाही. ब्लॉग येईल, अख्खा ब्लॉग एक येईल किंवा 2-3 माहीत नाही. पण ते घरी आल्याशिवाय मी काय टाकणार नाही, तेवढं नेट नाही माझ्याकडं. तिथं पण नेटवर्कचा इश्यू असू शकतो, काय माहीत नाही. तर सोडला बाई तर आला आहे, दाखवतो. बघा पुढं काय बोलतो. अरे मी का रडू? हॅपी जर्नी तुला बाबा. नीट जा, नीट ये. काय असं तर कॉल नको करू. कॉल नको करू. त्याची झोप खराब नको करू. झोप मोस्ट इम्पॉर्टंट. मी तो गार वापरणार आहे. ती पण निघतच वापरणार. सांभाळून नाही तर दुसऱ्या स्टेशनला जाशील. आईला बाय केला आणि निघालो होता पुढे जायला. बाबा येतात आपण टर्निंगला आलो म्हणजे झालं. आपण सुरुवातीला माझ्या आवडती ग्लास फुटली असते अजून दिसत काही काय बरोबर काय नाही बरोबर. हा हे आमचा गौरव. तो कुठे चाललाय गौरव? चालला कुठे तू? गोव्याला. कुठे? गोवा. बघायला लागला हलता तिथं परत काढला. मार्केट मार्केट झालं बंद, दुकानात चालू. आता काय मामाचा मोबाईल कुठलाही रस्ता तिथं भेटलं तर मला पाहिजे तुला वडापाव. कोणता काय ना कोणता काय आहे, कोणता लगीन आहे का? बघू कसं आलंय. हा ही गाडी आपली. ही आपली गाडी गाडी आपली घरातली गाडी ये वाली. एसी चालू पाहिजे म्हणजे झाला. हा. चालू गरम झाला. आला गाडीत वरती, गाडी नंबर नाही माहिती काय नाही. चालला पुढं. नंबर तर भेटला आम्हाला. B2 मध्ये येत आम्ही. अरे इथे आहे तो, इथे गेला. B2 बट्टू. आम्ही 6 माणसं आहोत ना, तर सगळ्यांचं वेगळं. सलीला बाबा आधी पाहिजे होतं का नाही मग तू? जगपॉट. डॉक्टर इथे लापडा झालाय. डॉक्टर लापडा झालाय इथं. आता मला तिकडे चालले ते झोपायला. आम्ही तिकडे झालो झोपायला. झोपा 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 झोपा. फक्त एक तू इथे झोपणार आहे का? इथं झोपतो मी. अरे इथं गरम होईल येडा. असू दे, उचलो तरी चाललं. इथंच झोपन. आता फोटो येईल दोघांचा मस्त. हे आव्या मा ते गण्या मला ते एकच राहिलाय. विकून विकून दमला कोणी घेतला नाही. आता घ्या तुम्हीच. डॉक्टर आलेत बघ. वाजलेत 7:30 आणि आता आम्ही पोचलो एकतानगर स्टेशनला. लास्टचा स्टेशन. तर उतरतो आणि जातो. गाड्या तर लागल्यात वाटतं आमच्या. आमचीच नाही, बरीच जण आली होती परिक्रमेला. ही सगळी परिक्रमेला झालेली आहेत. कारण की चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी चालू होते ना, मग उत्तरेकडून वाटते नदी वाहते तेव्हा ती परिक्रमा चालू करतात त्यावेळेस. आता बसलो गाडीत आणि निघतो आता पुढं जायला, आश्रमात जायला आहे. तर ही आहे नर्मदा नदी. किती मोठी नदी आहे ती. किती पसार आहे तिचा तो पण बघा. केलीची झाडं जाम आहे तिकडं. केली पण आलेलीच आहेत तशी. अख्ख्या रस्त्याला केलीच दिसतात दोन्ही साईडला.
काही लोक तर गाड्या घेऊन आलेत, पार्किंगला गाड्या किती लागलेल्या आहेत त्या पण बघा. अजून पुढं पण गाड्या आहेत वाटतंय असं ड्रायव्हर बोलला, पण आता पुढे गेल्याशिवाय समजणार नाही काय काय इथं. एवढी जणं चालू केलेली आहे वाटतं हे परिक्रमा. आत्ताच पोचलो आहे आश्रमावर, तो पण जाम मोठा आहे. आता पोचतो आणि तिथं साईडला बघितलं तर नर्मदा नदी साईडलाच आहे. एक नंबर व्ह्यू दिसत होता तिथून. पसारा तर जामच मोठा आहे तिचा. मगरी पण आहेत वाटतं इथं. तर बघू पुढं परिक्रमा चालू आहे लोकांची. दिसते का नाही काय माहीत. हां दिसते. एवढी जणं चालतात, ते पण भर उन्हात चालतात काही जणं. ऊन भी लागतो का नाही यांना काय माहीत. काहीतरी 24 किलोमीटर आहे. चहा पिऊन दम लागू ना आता दात घासतोय. चहा पिले अरे काय तुला लागलं शरम. तिने जात घातलं मग कधी गाडीतच कधी वाटत नाही का टोन बघून. कधी घातलं त्याला तू झोपला होतास तेव्हा. घेतलंच नाही का. हो रे तू झोपून घेतला होतास. आंघोळ बिंगोल करून फ्रेश झालो आणि आता कुठं जायचे काय माहिती. तिकडं मामाची तयारी चालू होती. आरसा त्याच्यात एवढूचा होता ना, बसला एवढा पुढं होता. मी विचार करतो माग लागलं मी कुठं पडलो काय. हे आवाज नाही आला पाहिजे नाही तर जाम मारीन तुला. मला पाहिजे मँगोला काय माझा. तुझा नाही भेटणार इथं. Sprite. मला भेटेल. फंटा पाहिजे फंटा. काय बघू बॉटल आहे का काय. ही गाडी आईची. आता मला काय पाहिजे. याला काय पाहिजे बघ. फंटा आहे का बघा. काय काय या आंबाचं आहे लय भरला. बघू कौन सा आंबा. ये नहीं मेरे को मांगता ये आंबा आंबा आंबा. एवढं टाकलं काय पण या चटका फुटका 5 घेतो 5 आणि चटका फुटका मटका काय. मेरा नाम क्या है रितेश राणे. जगे अरे जगे का 222 वाला. मुसादरच भरपूर आहे. मुसादरच भरपूर आहे. तेरे नाम चाललंय म्हणा जिमच्या धावणारे बिल्डर. कुठला मंदिर आहे नाव पण समजत नव्हतं. सगळ्या गुजरातीमध्येच आहे. बाहेर आहेत का काय. त्याला डोंगराव जाडला घातलंय. ऊसवरती बाहेर आहे. मला फोन नको करू ते आनंद फोन कर आता. कान बघच आहेत. ये चल मी कुंभेश्वर महादेव उधर जाके आप तपस्या कीजिए तो आपके क्रोध की शांति होगी. तो शनिदेव ने यहाँ के नर्मदा तट पे 5000 साल तक तपस्या की, तब उनके क्रोध की शांति हुई. तो शनिदेव का जो क्रोध था वो छोटी बड़ी पनौती में आधा आधा बट गया, इसलिए शनिदेव का क्रोध स्वरूप भी कहलाता है. ये शनिदेव है, नीचे बड़ी पनौती है 7.5 साल की और ढैया छोटी पनौती बाधा. ये शनिदेव का क्रोध स्वरूप है. ये गुजरात में एक ही मंदिर है छोटी बड़ी पनौती का. पीछे कुंभेश्वर महादेव है स्वयंभू शिवलिंग. वागायला लागलाय तू. बघ ना लावून बघ ना. आजोस असतो आमचा. आजोस गरम चटका बसतो. आजच असतो आमचा. इसत नकोस तू. अजिबात नाही विसरणार. इथं क्या आहे. हनुमान जी गणपती दादा. ठीक आहे मग. पेट्रोल.
कुबेर मंदिराच्या समोरूनच एवढा भारी जो मंदिर दिसतोय नीलकंठ धाम, तो तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहे, कारण की आम्ही आता तिथे जाणार आहे आणि ते तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये बघा. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.